संपूर्ण राज्यामध्ये सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे आणि त्याचबरोबर जोरदार वारा यामध्ये आहे. आज जर पाहिलं तर अहिल्यानगर शहरात जे पोलीस अधीक्षक कार्यालय एसपीचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी विद्युत तारेला फ्लेक्स बोर्ड लटकलाय. तो फ्लेक्स बोर्ड अर्धा तारेवर आणि अर्धा खाली आलाय. जर मागची जर घटना पाहिली तर घाटकोपरमध्ये 13 मे 2023 रोजी झाली होती. त्याच्यामध्ये 17 लोक मृत्युमुखी पडले होते. आणि इतकं होऊन देखील सुद्धा प्रशासन आज महावितरणचे अधिकारी असतील किंवा महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालय एसपीचं कार्यालय तिथं अर्धा बोर्ड तारेवर आहे. ती पण लाईन ही मुख्य विद्युत प्रवाहाची लाईन आहे. त्याच्यामध्ये आम्ही अर्धा रोड आलेला आहे. जर जाता येता जर लोकांना त्यामध्ये झटले त्याचा हात लागला तर त्यामध्ये करंट उतरल्याशिवाय राहणार नाही आणि करंट उतरलेलंच असेल आणि पूर्वी जर त्याला चिटकलं आणि कोणाचा जर मृत्यू त्यामध्ये गेला तर याला सर्व जबाबदार महानगरपालिकेचे आयुक्त महावितरणचे अधिकारी आणि विशेष म्हणजे 2 दिवसापासून झोपलेले पोलीस अधीक्षक या ठिकाणी या गोष्टीला जबाबदार राहतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो. लवकरात लवकर कारवाई होणं गरजेचं आहे आणि जर कारवाई झाली नाही तर अनेकांचा बळी या ठिकाणी जाईल याची नोंद प्रशासनाने घेतली पाहिजे. संपूर्ण राज्यामध्ये सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे आणि त्याचबरोबर जोरदार वारा यामध्ये आहे. आज जर पाहिलं तर अहिल्यानगर शहरात जे पोलीस अधीक्षक कार्यालय एसपीचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी विद्युत तारेला फ्लेक्स बोर्ड लटकलाय.